नमस्कार मंडळी, गावकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, आपण पारवशी करवंदाची चटणीची व्हिडिओ अपलोड केले, ती तुम्ही बघितली असेलच। त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार। आज सुद्धा मम्मी माझ्यासाठी आंबळ्या करून देते, त्याची सुद्धा आपण व्हिडिओ आता करणार आहोत। त्यासाठी जी पूर्वतयारी लागते तिची काल मम्मीने केली होती, त्याची सुद्धा मी व्हिडिओ करून ठेवले, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल। तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्याला लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत आणि आपला वॉच टाईमसुद्धा कव्हर करायचा। सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटते ते मला शेवटला कमेंटमध्ये सांगा। आता जाऊया घरामध्ये, मम्मीने अजून काय काय तयारी केली ती बघूया, त्याला जाऊया। मंडळी, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मम्मीने कालच आपलं जे तांदूळ आहे त्यामध्ये मेथी आणि उडदाची डाळ भिजायला ठेवली होती। 6 ते 7 तास भिजायला ठेवली होती। त्यानंतर त्याचं तिने वाटण केलं, मिक्सरमध्ये वाटण। हे वाटणसुद्धा एक दिवस तिने तसंच ठेवलं होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण आज चटणी करायला घेतली। त्यासाठी कोथिंबीर आहे, साखर आहे, मीठ, लसूण, मिरची, खोबरं, ह्या सगळ्याची ओलं खोबरं याची आपण चटणी करणार आहोत। त्यासाठी वहिनीने मिक्सरमध्ये सर्व साहित्य घेतलं आणि त्याची आपण आता चटणी करणार आहोत। चटणी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला बघू शकता अशी हिरवीगार मस्तपैकी चटणी दिसते। साखर टाकल्यामुळे थोडीशी गोडपणासुद्धा असतो यामध्ये। अशी चटणी केली ती आपण आता वाटीमध्ये काढून घेऊ आणि याची पुढच्या प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो कशी आहे ती। आता आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे तापायला आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। आता जे आपण काल बॅटर तयार केलं होतं ते बघा असं मस्तपैकी फुलून आलं आहे। हे मस्तपैकी बॅटरचं आपण आता आंबोळ्या करणार आहोत। थोड्या वेळानं जो आपला तवा तापला की त्यानंतर आतमध्ये त्याला थोडंसं तेल लावूया। तेल लावल्यानंतर आता आपलं जे बॅटर आहे ते पडी किंवा आपला जो पेला आहे त्याच्या सहाय्याने आतमध्ये ओतायचं आहे। ज्याप्रमाणे आपण डोसे करतो त्याप्रमाणेच करायचं आहे। असं ओतल्यानंतर ते उलट्या बाजूने म्हणजे पळीच्या उलट्या बाजूने गोल गोल फिरवायचं आहे। तो सगळीकडे पूर्ण तव्याला पसरतो। असा गोल फिरून मस्तपैकी आपले आंबोळी गोल गोल करायचे। जाडसर आणि एकदम अशी कुरकुरी अशी मस्तपैकी आंबोळी आपली लागते। आता थोड्याच वेळात तिला जाळी अशी तयार व्हायला सुरुवात होईल, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। आता हे शिजण्यासाठी थोडा वेळ त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। झाकण काढल्यानंतर आपली आंबोळी कशी दिसते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, तुम्ही बघा। मंडळी, आता आपली जी आंबोळी आहे ती तयार झाली। आता हिला दुसऱ्या बाजूनसुद्धा शेकवूया। हे बघा मस्तपैकी आंबोळी तयार झाली।